Hello everyone, welcome and welcome back to my YouTube channel. सो आजचा हा व्लॉग बर्थडे व्लॉग असणार आहे आणि मी कॉलेजसाठी रेडी झालेली आहे. कॉलेजमध्ये फ्रॉक्स वगैरे अलाउड आहेत की नाही माहीत नाही आहे, त्यामुळे मग मी जीन्स टॉप घालूनच जाते. नेक्स्ट इयर बघता येईल. सप्टेंबर एंड असून सुद्धा पाऊस तर काही थांबलेला नाही आहे. मी कॉलेजमध्ये गेली, कॉलेज अटेंड केलं आहे, थोडंसं कॅन्टीनमध्ये खाल्ला आणि घरी निघाले. रस्त्यात नवीन फ्रेंड मिळाला आहे, पण तो खूप आळशी झोपतो आहे. वातावरण खूपच खराब आहे, त्यामुळे लवकरच निघायला बरं. आणि आमच्या कॉलेजच्या जवळच हे एक मंदिर बनवलं गेलं आहे, त्यामुळे म्हणजे हा देखावा तयार केलेला आहे, तर तो बघण्यासाठी मी आतमध्ये गेले आहे. आणि खूपच सुंदर असं हे मंडप तयार केलं गेलं आहे, जिथे शिवलिंग देखील ठेवलं आहे. मीनाक्षी देवीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि खूप असं साजेसं साधं सोपं असं डेकोरेशन असून सुद्धा हे इतकं सुंदर पद्धतीने केलं गेलं आहे. आणि इथे प्रत्येक स्तंभाजवळ केळीची वगैरे पानं लावण्यात आलेली आहेत, ते खूपच छान वाटतं आहे. इथून आतमध्ये जाऊन मी देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे मी थोडीशी भिजलेली आहे. पाऊस थांबेपर्यंत या मंडपामध्येच थोडा वेळ बसले आणि शेवटी देवीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन मी निघाली घराकडे. नेहमीच्या बेकरीमध्येच मी कॉलेजमध्ये जाता जाता सकाळी ऑर्डर देऊन गेले होते, त्यामुळे त्यांनी मी येईपर्यंत केक रेडी करून ठेवलेला होता. तो घेऊन मी आता घरी जाते आहे फायनली. त्याच शॉपमधून मी हे हॅपी बर्थडेची पताका आणि रिबन्स घेऊन आलेली आहे, कारण आमच्या इथली भिंत खूपच प्लेन आहे, त्याच्यावरती काहीतरी डेकोरेशन तर करायलाच हवं आहे. माझाच बड्डे असून देखील मलाच डेकोरेशन करायचं आहे, कारण घरात मी एकुलती एक आहे. त्यामुळे थोडंसं मज्जा मस्ती करत करत माझं हे डेकोरेशनचं काम चालू आहे. रिअल लाईफमध्ये मी जास्त पोकी नसली तरीसुद्धा या रिबिनमुळे तर वाटते. याचसोबत मध्ये थोडंसं स्नॅक ब्रेकचं वेळ झालेली आहे आता, त्यामुळे मी थोडासा ब्रेक घेते आणि परत काम चालू करते. रिबिन्सपासून बोज वगैरे तयार करून मी झालेले आहेत आता, पण मेन काम म्हणजे आता ते सगळे भिंतींवरती लावायचं आहे, तेवढं करते. शूटिंगसाठी मी फ्रंट कॅमेरा यूज करत असल्यामुळे तुम्हाला आता सध्या उलटं दिसत असेल, हे माझ्या लक्षात आलं नाही. मी अजूनही शिकते, त्यामुळे अजून जास्त व्हिडिओज वगैरे बनवत गेली की माझ्या लक्षात येईल. ओके, मी ॲडजस्ट करते याला. माझ्याजवळ जास्त वेळ नव्हता, त्यामुळे मी हे साधंच असं डेकोरेशन केलं आहे आणि मला बलून्स तसेही फुगवता येत नाहीत, त्यामुळे मग मी बलून्स आणलेच नाहीत विकत. आई पण आली थोडी मध्ये मध्ये मदत करायला, मला सांगायला इकडे तिकडे असं लाव तसं लाव. डेकोरेशन फायनली करून झालेलं आहे. त्याच्यासोबतच मी थोडेसे सिली व्हिडिओज पण बनवले आहेत. नवरात्र असल्यामुळे सोसायटीमध्ये गाणे लावलेले आहेत खाली, त्याचा देखील आवाज येत असेल तुम्हाला आता सध्या. आता तयारी वगैरे करून घेते लवकरच, कारण आत्ताच 7:30 वाजत आलेले आहेत. ओके, मी तयारी करून भेटते तुम्हाला. रेडी होऊन मी केक वगैरे आता काढून घेते बाहेर, कारण खूपच उशीर झालेला आहे आणि मला असाइनमेंट्स आहेत जे कंप्लीट करायच्या बाकी आहेत अजून. टेबलवरती मी जास्त डेकोरेशन केलं नाही, कारण तेवढा वेळच नव्हता. तो बॉक्स मी नक्की टाकला आहे डस्टबिनमध्ये नंतर. आत्ता पाणी सोडलं गेलं आहे आमच्याकडे. संध्याकाळची हीच वेळ असते पाणी येण्याची, त्यामुळे आता आईची वाट बघत बसायची थोडा वेळ. आय एम रेडी बट आय एम वेटिंग. सो आई औक्षणाची तयारी करते, तोपर्यंत मला असं तयार होऊन बसवलं आहे आणि
मला खूप भूक लागली. केक समोर आहे पण तो खाता येत नाही, म्हणून मग नो अदर ऑप्शन. बी पेशंट. आत्ता झालंय आईचं सगळं आवरून आणि ती औक्षण करते. नवरात्र असल्यामुळे घरी गेस्ट बोलवता आले नाही आहेत, त्यामुळे मी आणि आईच आहोत आज. औक्षण झालेलं आहे करून. खूप दिवस झाले आहेत केक खाऊन. आता फायनली मी केक कट करते. केकसोबतचे अजूनही फोटोज काढणं बाकी आहे, त्यामुळे ओके. यानंतर अजून थोडे केकचे आणि माझे फोटो काढून झाल्यानंतर मी फायनली केक खायला सुरुवात करते. मला चॉकलेट केक खूप आवडतो, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चॉकलेट केकच आणलेला आहे आणि जो की मी तो खूप एन्जॉय करते. आत्ता 9:30 वाजत आलेले आहेत आणि आता डिनर करून मला अजून असाइनमेंट्स कंप्लीट करायचे आहेत. उद्या अष्टमीचा उपवास असल्यामुळे आजच हा पूर्ण केक फस्त करावा लागणार आहे, कारण परत दुसऱ्या दिवशी ठेवलेला केक खराब होऊन जातो, त्याची क्रीम वगैरे खराब होते, त्यामुळे आजच सगळं संपवायचं आहे. आणि केक म्हटलं की ते काही जास्त वेळ लागत नाही संपवण्यासाठी. ऑलमोस्ट फिनिश्ड. हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बर्थडेचे सगळे पोस्ट मी इंस्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत, त्यामुळे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, जिथे मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्लॅन करते.